नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एसपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपण केले 9 वाजता चालू। काल आणि परवा सुट्टीवर होतो 2 दिवस, कारण मी आजारी होतो, त्यामुळे काही यायला जमलं नाही। आज भी थोडंफार आहे, पण म्हणलं आता किती दिवस घरी बसणार नाही का, जास्त घरी बसणं परवडत नाही गरीब माणसाला, नाही तर अजून गरीब होतो माणूस, खायचे बी वांदे होतात आपले, असा विषय। सकाळी काम केलं तर दुपारी खातो असा विषय, आणि गाडीचे हप्ते आले की पळायला लागतं रे। मग ताप काय काय कसलं ऊन लागतं ना, त्यामुळं आजारी पडतो माणूस, बाकी काय विषय नाही। तर येऊया आतमध्ये, जास्त बाहेर थांबून परत ऊन वाजल्यात बघा किती, 9:09। 8:30 वाजता तो पहिली ऑर्डर पडलेली ओलाची 138 रुपयाने। आपण आता आहोत कॅम्प एरिया, स्वारगेटच्या पुढं म्हणलं कॅम्प, इथून राईट सरळ जाऊन लेफ्ट मारून राईट मारलं की कॅम्प जरा दूर। आपण आता कॅम्पात आहोत, आणि एक स्कूलची ऑर्डर पडली, स्कूलचा माहीत नाही, आता पुढं आलो मी, असं काय हरकत नाही। तर ताप असल्यामुळे जरा विकनेस आहे, आणि विकनेस असल्यामुळे मला वाटतं आज किती होईल सांगता येत नाही। CNG 200चं भरलं आहे, आजारी पडले राव, काय करायचं तर करायला लागतं, आता हप्ता आला म्हणून पळायला लागतं। हप्ता नसतं तर भाऊ आठवडा घरी झोपला असतो, काय विषय नाही, पण हप्ता आला म्हणून पळायला लागतं आहे। तर CNG भरले 200चं, 138ने सुरुवात झाली, श्री गणेश चांगलं झालेलं आहे। आता बघायचं नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही, होप लवकरात लवकर पडावी। आणि 200चं CNG भरलं म्हणलं 1600चं टार्गेट आहे, आणि बघूया पुढची ऑर्डर कधी पडते कधी नाही। चला तर मित्रांनो, बराच वेळ झाला म्हणलं टेक घेऊ, पण मोबाईल गरम असल्यामुळे टेक घेता आलं नाही। शेवटी एका ठिकाणी थांबलो, जेवलो, आणि मोबाईलला थोडा आराम दिला म्हणून थंड झाला, मग टेक घेण्याला योग्य वेळ आला। 1:38 झाले, समजा किती वेळ झाला टेक घेण्याचा प्रयत्न करतोय, हे मोबाईल गरम झाला। तर आता आपण आहोत हडपसरमध्ये, जेवण जस्ट झालेलं आहे, त्यामुळे मोबाईल थोडा थंड झाला आहे, कारण त्याला आराम बी द्यायला लागतो। तर जेवण झालं आहे, आत्तापर्यंत झाले आहेत आपले 800 रुपये, जी की चांगली गोष्ट आहे। आता बघू पुढचे 200 रुपये कधी येतात, आणि त्यानंतर 600 कसे होतात, म्हणजे अजून 800 रुपये करायचे। चला तर मित्रांनो म्हणणार तर चुकून, तर मित्रांनो डान्स सवय आहे, मित्रांनो म्हणायचं का चांगली सवय, मला सांगा राव काय चाललंय सारखं मित्रांनो म्हणायचं। तर मित्रांनो असो, असते एखाद्याला सवय, तेच म्हणत होतो परत असो। तर आपण स्टेशनला होतो, स्टेशनला ऑर्डर पडलेली जेवणानंतर ना, स्टेशनला ऑर्डर पडली रॅपिडोनी, तिथनं आपण मीटरने स्वारगेटला आलो 100 रुपयाने, तिथनं अजून एक जण मीटरने 250 रुपये, केशवनगर मुंडवेला। आता आपण आहोत मुंडवेमध्ये, इथं कुठं थांबलो आहे, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, ओके। केशवनगरचा एक छोट्याशा लेनमध्ये आहे, हे इंग्लिश मीडियमचं स्कूलचं हे दरवाजा आहे, दरवाजा म्हणण्यापेक्षा भिंत शेजारी दरवाजा। तर टोटल आपले 1300 रुपये झालेत, आणि वाजले तर 3:48। ह्यावेळेला मी घराकडं पाहतो नाही, पण ठीक आहे, घराच्या लांब जरी असलं तरी बरोबरच आहे, कारण 1300 रुपये झालेत, आपल्याला अजून 300 रुपये करायचं। तर साहजिक गोष्ट आहे की 300 रुपये आता घराकडंच पाहिजे, म्हणजे बरोबर होईल। 4 वाजल्यात, 1-2 तासात घराकडं गेलं पाहिजे, किंवा लगेच ऑर्डर पडली तर देवच पावलं म्हणायचं। स्टेशन स्वारगेट आहे, इथनं स्टेशन परत भेटलं तर 200-250, 300 स्वारगेट 350, कात्रज 400-500 रुपये होईल, 200 रुपये जास्त असेल बघायला गेलं तर, आणि डायरेक्ट पडलं तर 300 रुपये होईल, काही सांगता येत नाही, खालीवर होत राहतं। ट्रॅफिकचा विषय, जर मीटरने भेटलं तर 400-500 होईल, जर असंच भेटलं तर 250-300 होईल, लय किती फरक पडतो तर असं बी चालायचं, तर काय खालीवर होत राहतं। तर सकाळी एक टॉपिक सांगायचं होतं की उन्हाळ्यात कधी काम करावं। सकाळी तो मला मुद्दा उचलता नाही आला, कारण मोबाईल गरम होता आणि बॅक टू बॅक ऑर्डर पडत होते त्यामुळं। तर सकाळी नाही, उन्हाळ्यामध्ये ऑर्डर जे आहेत ते सकाळचंच मारावं आणि संध्याकाळचं मारावं, उन्हाळ्यात नाही मारावं, कारण मी उन्हात ऑर्डर मारून माझं खूप जास्त, ह्याच्या अगोदरचे जे ब्लॉग आहेत ते बघितले असेल, तुम्हाला कळलं असेल। असं करून सांगितलं होतं की हूड तापले असतं, आणि आपलं माझं डोकं चोर असतं की लगेच मला हे लागतं नाही का, ऊन लागतं, ते उन्हात डोक्यात ऊन बसून मला डोकं तापलं होतं, आणि मला चक्कर यायला लागले होते 2 दिवस, मला असं नाही का चक्कर आल्यागत होत होतं, हातपाय असं नाही का बसून हातपाय दुखत होते। कंटिन्यू गाडीमध्ये बसणं बी चुकीचं आहे, ऑर्डर असेल तवाच बसा, नाही तर नका बसू। आता मी बसलो कारण मी चार्जिंग लावले म्हणून, माझं सीन असं आहे, सकाळी चार्जिंग लावतो, दुपारपर्यंत संपतो, मग दुपारनंतर मला बसावंच लागतं, आणि दुपारनंतर ऊन बी असतं, त्यामुळे जाणार कुठं असं
तर त्यामुळे मी सांगतो तुम्ही सकाळी चार्जिंग फुल करून या, दुपारपर्यंत करा चार्जिंग, संपन्न घरी जावा, जेवा, निवांत फॅन खाली बसा, संध्याकाळी 4-5ला या, 5 किंवा 6ला आलं तरी चालेल, नंतर 9-10 पर्यंत काम करा आणि मग परत जावा. एवढ्या वेळ सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास, 8 तास जरी काम केलं ना, 1000 रुपये कुठं नाही, सगळं जाऊन 1000 रुपये. मी जेवढं करतो तेवढं होते, पण मी काका नाही करत नाहीत, कारण मी एकदा घरी गेलो की मग परत नसते, मला आळशी आहे मी, असा विषय. त्यामुळं मी एकदा बाहेर गेलं असं मला, मी झोमॅटोला होतो अगोदर, तेव्हा बी मला असंच व्हायचं, ते दुपारचे ऊन बिन असतं एखाद्याला नाही का, होतं कडकी लागणं म्हणतात किंवा असं काहीतरी म्हणतात, 2-3 प्रकार आहेत, उन्हाळी लागते, कडकी लागते, अजून काय काय असतं काय माहिती, पण मला असं होतं उन्हाळ्यात 1-2दा आजारी पडतो मी. तर आत्ता हे उन्हाळ्यातलं पहिलंच स्टार्टिंगलाच पडलो मी आजारी, पुढं परत कधी पण काय माहीत नाही. गोळ्या वगैरे घेऊन झालो बरं, आता बघू पुढं. आत्ता जरा बरं वाटतं सकाळपेक्षा, सकाळी थोडा विकनेस होता जरा, आता बरं वाटतं, त्यामुळे बोलतोय. नाही तर सकाळी टेक बी नव्हतं घेतलं, टेक बी घ्यायची इच्छा नव्हती, आता जरा व्यवस्थित आहे म्हणून टेक घेतलं. तर तुम्ही जर रिक्षा चालवत असाल, तुम्हाला वाटतं हुड असता मारले नाही का, सावली कशाला, आता बंद होणार, मोबाईल गरम झाला आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत कोरेगाव पार्कला, लई वेळाने ऑर्डर पडली आणि टोटल आत्ता जी मारलेत झालेत 1550. कुठं ऑर्डर पडली? एरोडा नाही, कोरेगाव पार्कला आहे भाऊ. मी आत्ता मोठा माणूस आहे, कोरेगाव पार्कला मोठी माणसं राहतात. 5:37 झाल्यात, 5:30 वाजलेत. आता आपल्याला घराकडे जायचे, साहजिक आहे. 50 रुपये कमी आहेत, 50 रुपये कसे भेटतात काय विषय नाही, जास्त झाले तर देवच पावलं म्हणायचं. तर बघू, कोरेगाव पार्कमधनं 5 मिनटं थांबणार येतं, पडली तर टेक नाही तर MT, कोण ना कोण भेटतंय. 50 रुपये काय, स्वारगेटला गेलं तर शीटं भरत नाही, 30-40 रुपये होते, 50 रुपये होतात, काय विषय नाही. फक्त जर नशिबाने साथ दिली, इथनं डायरेक्ट कात्रजला ऑर्डर पडली तर 250-300 रुपये होतील भाऊ, हेच बघायचं आहे. ॲक्शन. तर फायनली मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या पार्किंगला आणि वाजले 7:10, टार्गेट कंप्लीट झालं. येताना कोरेगाव पार्कमधून तर काही रिटर्नला ऑर्डर पडली नाही, स्वारगेटला आल्यावर पर पडली आदिनाथ सोसायटीची, आणि तिथनं 1 जण मीटरला 25 रुपये. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही, 25 तर 25 का सोडायचे, जे भेटेल ते करायला लागतं भाऊ. तर टार्गेटच्या वरच झालं आहे, मी टाकणं सेंडला. तर आजचा हा व्लॉग इथं सेंड करूया, भेटूया नवीन व्लॉगमध्ये, इथपर्यंत शुभरात्री, चला.